नमस्कार. आज आम्ही आलोय एका छोट्याशा खेडेगावामध्ये आणि या गावाचं नाव आहे वाईंगणी. तर आपल्यासोबत दोन छोटी मुलं आहेत. नाव काय तुझं? माझे नाव सार्थक संतोष बनवले आहे. अगदी शाळेत सांगतात तसं सांगतोय. आणि तुझ्या शाळेचं नाव काय आहे? माझ्या शाळेचे नाव श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय कसोप फणसोप आहे. अच्छा. आणि तू कुठल्या शाळेत जातेस? दादाच्या शाळेत. अच्छा, ही दादाच्या शाळेत जाते. आणि मंडळी, आम्ही हा असा सगळा पसारा करून बसलोय कशासाठी माहितीये का, की मुलांना घरातल्या कुठच्या कुठच्या वस्तूंची नावं माहिती आहेत का. आपण अशा पद्धतीची एक झटपट स्पर्धा घेणार आहोत की या मुलांना याची नावं माहिती आहेत का. तर सुरू करूया. चला मुलांनो, मी तुम्हाला विचारते तर ह्या प्रत्येक भांड्याचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. हा, हे काय आहे? हे ताट आहे. बरोबर. हे काय आहे? ताट आहे. हा, ताट असलं तरी हा थाळा आहे. हा काय आहे? तांब्या. हा काय आहे? हा गडू आहे. बरोबर. हा पण काय आहे? हा पण गडूच आहे. बरोबर. हा तो छोटा होता, हा मोठा गडू आहे. ही काय आहे? पक्कड. बरोबर. तर आता ही वेगळ्या पद्धतीची आहे आणि दोन साईडला असं असतं किंवा दोन बाजूंना असतं, तशी पण असते. याच्यावर तर मी एक वेगळाच भाग करणार आहे. पक्कड. कोकणामध्ये याला म्हणतात गावी आणि काही ठिकाणी म्हणतात सांडशी. ही काय आहे? ही पळी आहे. बरोबर, ही आहे पळी. हे पळीसारखंच दिसतंय, पण ह्याला काय म्हणतात? याला म्हणतात मुदाळ. असं घालायचं आणि शिऱ्याची वगैरे अशी मूद पाडायची किंवा भाताची मूद पाडायची. ही काय आहे? जाळणी. जाळणी नाही, काय म्हणायचं याला? चाळणी. हा, ही चाळणी पण नाहीये, ही आहे गाळणी. हे भांड काय आहे? हा मोठा गडू आहे. मोठा गडू. तुला माहिती याला काय म्हणतात? ही आहे कासंडी किंवा ह्याला चरवी असं पण म्हणतात. जेव्हा गाई गुरांचं दूध काढतात तेव्हा विशेषतः या भांड्यामध्ये काढतात किंवा ताक करायला पण हे उपयोगाचं पडतं. हा काय आहे? हा हात आहे. बरोबर, भात काढायचा हात आहे. सृष्टी, हे काय आहे? खलबत्ता. बरोबर, हा खलबत्ता आहे. म्हणजे हा खल आहे आणि हा बत्ता आहे. ही काय आहे? ही रवी आहे. बरोबर, ही रवी आहे. ही काय आहे? किसणी. बरोबर, ही किसणी आहे. हे भांड काय आहे? हे पितळ आहे. हे पितळ नाहीये, हा गंज आहे स्टीलचा. ही काय आहे? वाटी. बरोबर, ही वाटी आहे. हे काय आहे? हा पेला आहे. बरोबर, हा पेला आहे किंवा ह्याला म्हणतात फुलपात्र. हा, हे काय आहे? वाडगं. हे वाडगं आहे आणि याला तसराड असं पण म्हणतात. हा काय आहे? पलिता. हा पलिता आहे. हा पलिता म्हणतायत ही मुलं. तर काही ठिकाणी पलिता म्हणतात, काही ठिकाणी उलथा म्हणतात, काही ठिकाणी काविलता म्हणतात. हा, ही काय आहे? चाळणी. बरोबर, ही चाळणी आहे. ही काय आहे? परात. बरोबर, ही परात आहे. ही काय आहे? ही छोटी कढई आहे. बरोबर, छोटी कढई. हिला काय म्हणतात माहितीये सृष्टी तुला? नाही माहिती. तुला? तवा. नाही, हा तवा असला तरी हा वेगळ्या प्रकारचा आहे. तर याला काहिल म्हणतात, काविल म्हणतात. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नाव आहे. ही बीडाची आहे. हा, आता हे तर मुलांना माहीत असणं जरा अशक्य वाटतंय, कारण की गावामध्ये हे तितकंसं बनवतात असं नाहीये. हा वेगळ्या पद्धतीचा स्टँड आहे. माहितीये तुला? हा तुला माहितीये? तर हा फेणी स्टँड आहे. हा, तर फेण्या बनवतात की नाही, तर गावामध्ये असं वडाचं पान असतं ना, तर वडाच्या पानावर बनवतात आणि मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेन त्या. तर ही सगळी भांडी या मुलांना तरी बरीच माहिती होती. तुम्हाला खरोखर किती ओळखता आली हे मला सांगा. ठीक आहे. आता आपला प्रश्न आहे, हे एक भांडं आहे बरोबर, पितळेचं भांडं. हां, तुला पितळ बघायचं होतं ना, हे पितळ आहे, ते स्टील होतं. तर हे पितळेचं भांडं आहे. ही चहादाणी आहे की नाही, तर ह्या चहादाणीला एक खास नाव आहे. हे तुम्ही जरा घरातल्या मोठ्या माणसांना विचारा आणि या भांड्याला कोणतं भांडं म्हणतात हे लिहून पाठवा. चला पुन्हा भेटूया अशा नवीन मनोरंजक भागामध्ये आणि ज्ञानवर्धनाच्या सुद्धा भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. चला मुलांना, तुम्ही सगळ्यांना नमस्कार करा. नमस्कार.